दुसऱ्या दिवशी मस्त असा उत्तप्प्याचा नाश्ता होता, कारण आत्याने पहिलेच सारण टाकून दिलेलं होतं उत्तप्प्यासाठी आणि मस्त नाश्त्याला उत्तप्पे बनवले. इथे दूध मात्र चालू होतं बासमतीसाठी घोटणं. आणि सगळ्यांनी नाश्ता केला आणि मस्त ऊन खायला गेली वरतं टेरेसवरती. इतकं छान वातावरण होतं ना. त्यानंतर आम्ही छोट्या दीदीकडे गेलो इथं, पण इथे त्यांनी मस्त असे दूध बिस्किट खाल्ले. त्यानंतर इतके भांडणं चालू झाले या दोघींचे, काय सांगावं. म्हणजे इतकं माराठोकी. शेवटी अमूल्याला नाकाला सुद्धा तिने ओरबडलेलं होतं छोट्या दीदीने. आम्ही सगळं सोडलं आणि घरी परत आलो. आल्यावर घरी आई मस्त असे भजे गरमागरम चालू होते काढणं आणि इकडे माणसाच्या पंक्त्या बसवल्या होत्या जेवण करायसाठी. माणसांचे जेवण चालू झाले, त्याचबरोबर आम्ही सुद्धा जेवण करायला बसलो. आईने मस्त गरमागरम भजे केले आणि आत्याने बनवला होता बासुंदीचा बेत. आता कढी, भजे, पापड सगळं काही होतं, पण मी मात्र कढी घेतलेली नव्हती, कारण मला होता खोकला आणि सर्दी त्या कारणानं. पण जेवण मात्र फार एकदम छान झालेलं होतं. सायंकाळच्या टाईमला आम्ही निघालो रिक्षा करून गावाकडे जाण्यासाठी, कारण आत्याचं गाव आणि आमचं गाव म्हणजे आईचं गाव एकदम जवळच आहे, अगदी अर्ध्या तासाच्या आतमध्येच. नंतर घरी गेली. बाबांनी तुरीच्या शेंगा आणलेल्या होत्या कट करून शेतामधून, त्याचे मस्त शेंगा काढत राहिलो. अमूल्याने सुद्धा मला मदत केली होती. आजचा माझा ब्लॉग इथेच एंड करते. माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.